नमस्कार. आज आपण वेट लॉस रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आणि खूप टेस्टी आहे. चला तर बघूया साहित्य. 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेत, 4 पनीरचे तुकडे घेतलेत, ढोबळी मिरची घेतली आहे, अर्धा चमचा मिक्स हर्ब, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि लसूण. लसूण, जिरे, हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेऊया. जिऱ्यामध्ये थायमोल असतं, त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होते. नियमित स्वरूपात जिऱ्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जिऱ्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. लसणाच्या सेवनामुळे पचनसंस्था चांगली होते. लसूण मिरचीचं वाटण आपण पाणी न घालता वाटून घेतलं आहे. आत्ता आपण थोडीशीच मिरची वापरणार आहोत. गॅसवर तवा ठेवून तव्याला थोडं बटर लावून घेऊया. तुम्हाला बटर लावायचं नसेल तर तेल लावलं तरी चालेल. लक्षात ठेवा, आपण इथे खूप कमी प्रमाणात तेल किंवा बटर वापरणार आहोत. हळदीमधल्या तत्वामुळे फॅट सेलची वाढ होत नाही. हिरवे वाटाणे घालूया. ढोबळी मिरची घालू. चवीनुसार मीठ घालू. ही डाएट रेसिपी असल्यामुळे मी नेहमीचं मीठ न वापरता सेंधव मीठ वापरलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारचं मीठ आहे हे. ह्या मिठाला रॉक सॉल्ट, हिमालय सॉल्टसुद्धा बोलतात. वाटाणे आणि मिरची 4-5 मिनिटे परतून घेऊ. भाज्या चांगल्या शिजल्यावरती पनीर घालूया. अर्धा चमचा हिरवी मिरची घालू. आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. 1-2 मिनिटे परतून घेऊया. उरलेले लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण आपण फ्रीजमध्ये ठेवूया. मिरची वाटताना आपण थोडंसुद्धा पाणी घातलं नाही आहे, त्यामुळे आपलं वाटण भरपूर दिवस चांगलं राहील. अर्धा चमचा मिक्स हर्ब आणि 1 चमचा सफेद तीळ घालू. थोडंसं परतून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. तिळामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थामुळे भूक कमी लागते, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही तिळाचा समावेश करू शकता. तीळ गरम असतात, त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. तुम्ही पनीर टाकायला विसरू नका. पनीर याच्यामध्ये खूप मस्त लागतात. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.